अरे सोपं आहे, राजा. धडाकेबाज. मी ओळखू हा विना शकते, सांग बरं तू. हा. बाबा बिंदास. अरे तू चिडू नको, मग कळत नाहीये ना तू काय करतो. कोण आहात तुम्ही लोक आणि काय पद्धत झाली असं अचानक आमच्या घरात घुसता कसे तुम्ही? हो ना. नार्कोटिक्स ब्युरो. अहो नार्कोटिक्स म्हणजे ते अंमली पदार्थ वाला डिपार्टमेंट ना. हा साहेब तुम्ही इथे का आलाय? म्हणजे आमच्या घरी का आलाय साहेब तुम्ही? सांगतो. वरद संतोष दळवी इथेच राहतात ना? बोलवा मग त्यांना. हो तो माझाच मुलगा आहे. काय झालं? अहो साहेब पण तुम्ही वरदला का शोधताय? म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज झाला असणार. तुमचं काय काम असणार? काय म्हणजे मागच्या वेळेला असं झालं होतं पण त्याचा आता. तुम्ही आता त्यांना आमच्या समोर उभा करताय का आम्ही शोधू त्यांना? अहो काय बोलताय? वरद आणि अंमली पदार्थ. अहो हे आई प्रोजेक्ट साठी मागितले होते त्याने माझ्याकडे पैसे. असं काय केलं त्याने? मी बघते वरद बाहेर आहे का. हा, बघ. वरद बोलव त्याला. विचार त्याला काय ते. हो वरद. तुम्ही बाकीच्या खोल्यांमध्ये बघा. काय मूर्ख माणसं ती. यांनी मला माझ्याच खोलीमध्ये डांबून ठेवलं. यांना काय वाटलं मला असं डांबून ठेवलं तर मला हवं ते मी करू शकणार नाही. माझा फोन हिसकावून घेतला म्हणून मी काय कोणाशी कॉन्टॅक्ट करू नाही शकणार. मी पण राज करण्याची मुलगी आहे. त्या सहजासहजी हार नाही मानणार. हॅलो सिंचना, कशी आहेस ग तू? वहिनी अगं तू मला काय विचारतेस? तू कशी आहेस ते सांग आधी. तू काल जे काही केलेस त्यानंतर आजी आणि पप्पा तर जाम ओरडले असतील तुला. अगं नको ना तो विषय. मला एक सांग, हरीशच्या मैत्रिणीबद्दल काही कळालं का? हो कळलं ना. ती 8 दिवस बाहेर गेली आणि बरोबर त्याच वेळेस हॅरी पण बाहेर गेलाय. हे बघ, हे असं असतं पुरुषांचं. आपण इथे मन लावतो पण त्यांना त्याचं काहीच नाही. ना कपाळी कुंकू ना गळ्यात मंगळसूत्र. आणि आपल्याला मात्र दाखवत फिरावं लागतं की हा माझं लग्न झालंय, माझं लग्न झालंय. आणि म्हणून मग आपल्यात कोणी इंटरेस्ट घेत नाही. वहिनी खरंच असं असतं का ग? होतं. आता सिंचना हेच बघ ना की तू इतकी सुंदर, मॉडर्न, फॅशनेबल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमावती मुलगी आहे. अशी मुलगी कोणाला नको असेल? पण तुझ्या गळ्यात ते मंगळसूत्र नसतं ना, तुझ्या समोर मुलांची रांग लागली असती. हे बघ सिंचना, हरीश तुला विसरून तो त्याच्या आयुष्यात पुढेही गेला. मग तू का मागे राहतेस? पुरुष त्यांना हवं तेव्हा हवं ते करतात, पण आपल्याला मात्र नियमात राहावं लागतं. असो, जाऊ दे. तू काळजी घे. मी ठेवते फोन. खरंच मी का अडकली अजूनही हॅरीमध्ये? हे बघा दादा, मला असं वाटतंय की तुम्ही नीलांबरी वहिनींना असं सांगा की हे सगळं त्या जे वागतायत ना ते सगळं आपल्यामुळे. आणि आता आपल्या सगळ्यांना आपली चूक कळली आहे. त्यांना विश्वास द्या की तुम्ही त्यांच्या सतत बरोबर असणार आहात. भावना प्लीज, म्हणजे मी विनाकारण नीलांबरीशी खोटं नाही बोलू शकत का? दादा दुसरा काही पर्याय नाहीये आपल्याकडे. एक मिनिट. हॅलो भावनाताई, तुम्ही प्लीज लगेच या. अहो इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सिद्धू दादांना पण घेऊन या येताना. काय काय झालंय?
अहो त्या वैशूला पण खूप लागलंय, रक्त येत आहे. तुम्ही या ना, लवकरात लवकर या. काय बरं बरं ठीक आहे. तुम्ही मला लोकेशन पाठवा आता, मी पोचते. हा हा. सिद्धिराजच्या वस्तीतल्या बायकांचा फोन होता, काहीतरी मेजर झालंय तिकडे, अर्जंटली जायला पाहिजे. चला आपण निघूया लगेच. काळजी घ्या, काय वाटलं तर फोन कर प्लीज. मला नाही करायचा हा प्रयोग. अरे भरत ऐक जरा भरत. अरे काय, अरे बापरे, आमचा वरद आता खूप मोठा माणूस झालाय, कारण त्याच्याकरता प्रसिद्ध उद्योगपती जयंत कानेटकरांनी फोन केलेला आहे. खरंच? बघ बघ, बघू. बोल बोल. हॅलो काका, हा आमची सायकल ना बिना पेडल मारलेच चालते. आम्ही ते सोलार पॅनल बसवलंय ना, त्यामुळे. कारण त्यामुळे इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि ती सायकलला मिळते. जाम भारी झालाय आमचा प्रयोग. काका, तुम्ही काहीच का बोलत नाही? तुम्हाला आवडला नाही का आमचा प्रयोग? वर तिथे आजोबा आहेत का? हो आहेत. त्यांना जरा फोन दे ना. हा देतो. हे घ्या आजोबा. हा जयंत बोल रे. बाबा, तुमचा हा जो प्रयोग आहे ना, तो मला प्रत्यक्ष बघावा लागेल. आय नीड टू सी इट. एनिवे, मी ऑफिससाठी निघालोच होतो, पण आधी तुम्हाला घरी येऊन भेटतो. ओके? हो ये ना रे. ओके. जयंत काका घरी येणार आहेत? हो, प्रयोग बघायचा आहे.